नाशिक शहरामध्ये 24 तास ओपीडी बंद आहे। कोलकात्यातील डॉक्टर तरुणीवर अत्याचार प्रकरण आणि या प्रकरणी आता डॉक्टरांचा मोर्चा निघतोय। इंडियन मेडिकल असोसिएशन तर्फे 24 तास बंद पुकारण्यात आलेला आहे। डॉक्टरांना योग्य त्या सुविधा प्रशासनाने पुरवण्याची मागणी जोर धरतीये। कोलकाता मेडिकल कॉलेजला जे काही घडलं तिला लवकरात लवकर न्याय मिळावा। जो सेंट्रल प्रोटेक्शन ऍक्ट आहे तो लवकरात लवकर लागू करावा। राज्य सेंटरकडून राज्यांनी लवकरात लवकर ते सगळं लवकर ऍक्ट हा अप्लाय करावा ही आमची प्रमुख मागणी आहे। त्याचबरोबर रेसिडेंट डॉक्टरला सिक्युरिटी खूप महत्त्वाची आहे, त्याच्यासाठी पण प्रत्येक मेडिकल कॉलेजला हे होणं खूप गरजेचं आहे। आमची ही प्रमुख मागणी आहे की सगळ्या रेसिडेंटचं वर्किंग आवर हे खूप हेक्टिक असतं, तेव्हा आम्हाला सेफ वर्क प्लेस पाहिजे, तिथे सिक्युरिटी पाहिजे, राहण्यासाठी व्यवस्थित व्यवस्था पाहिजे, जी आपल्या इकडे नाही आहे। इकडे काय पूर्ण महाराष्ट्रात कुठेही रेसिडेंट डॉक्टर जे गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये काम करतात त्यांना या सगळ्या त्रुटी असतात आणि याच्यासाठी प्रशासन काहीच करत नाहीये। कित्येक वर्ष झाले असे रेसिडेंट आम्ही वर्षानुवर्ष काम करत राहतो, पण याच्याबद्दल कसलीच दखल घेतली जात नाही। तर आता आम्हाला हे रस्त्यावर येऊन सांगावं लागतंय, तर सरकारने याची दखल घ्यावी आणि याच्यासाठी काहीतरी करावं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।